नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वी मधील फिजिक्स हा चॅप्टर बघतोय. त्यातला फिजिक्स मधला युनिट अँड मेजरमेंट मधला शेवटचा भाग आपण पाहतोय. या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्ष द्या. तर कॉम्बिनेशन ऑफ एरर्स, कॉम्बिनेशन म्हणजे काय? एकत्रीकरण करणे आणि एररचं एकत्रीकरण. एरर मध्ये एरर मिसळा, आणखी एरर वाढेल कमी होईल असं होऊ शकतं. लक्षात घ्या. काय केले? दोन एरर आला, एरर मध्ये एरर अधिक एरर, हे लक्षात. याड्यात एरर अधिक एरर लक्षात. तसं एरर मध्ये एरर जर आपण ऍड केला तर त्या ठिकाणी काय होतो? आणखी एरर वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. बघा ते कसं आहे, कॅल्क्युलेशन नुसार आहे. तर एरर मुळे एरर आणखी मध्ये एरर आपण ऍड करू शकतो. व्हेन वी डू अन एक्सपेरिमेंट अँड मेजर व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज असोसिएटेड विथ अ एक्सपेरिमेंट. आता त्या फिजिकल क्वांटिटीज एक्सपेरिमेंट सहाय्याने आपण करू शकतो वेगवेगळ्या. तर वी मस्ट नोन हाऊ द एरर फ्रॉम इंडिव्हिज्युअल मेजरमेंट. काय दिले? इंडिव्हिज्युअल मेजरमेंट मध्ये एरर कसा येतो? कंबाईन टू गिव्ह द एरर इनटू द फायनल रिझल्ट. आता इंडिव्हिज्युअल मेजरमेंट काय काय असतात, त्याच्यामधून काय एरर येईल आपण ते काय करू शकतो? ऍडिशनल करू शकतो. दोन्हीचं काय करू शकतो? ऍडिशन घेऊ शकतो. तर आपण कंबाईन करणं म्हणतो टू गिव्ह एरर द फायनल रिझल्ट. फॉर एक्झाम्पल, इन द मेजरमेंट ऑफ द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. काय सांगितलंय? इन द मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर युजिंग ओहम्स लॉ. आपण तिथे काय वापरतो? तर ओहम्स लॉ या ठिकाणी आपण वापरतो. म्हणजे काय मोजण्यासाठी आपण करंट, तुम्हाला माहित आहे ओहम्स लॉ काय? V = IR आहे. म्हणजे रेजिस्टन्स आहे, करंट आहे, व्होल्टेज आहे. तर या ठिकाणी ओहम्स लॉ आपण विचार करणार आहे. देयर विल बी एन द एरर इन द मेजरमेंट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अँड दॅट ऑफ द करंट. द पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे या ठिकाणी व्होल्टेज आहे, परत करंट म्हणजे I, रेजिस्टन्स म्हणजे R. तर हे मोजणार आहे आपण. इट्स इम्पॉर्टंट टू द स्टडी हाऊ दिस एरर कंबाईन टू गिव्ह द एरर इन द मेजरमेंट. आता हा एरर आपण कंबाईन कसा करणार, त्याचं मेजरमेंट आपण कसं घेणार हे पण आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे रेजिस्टन्सच्या बाबतीमध्ये. तर एरर इन सम अँड डिफरन्स, जर आपण दोन एररची ऍडिशन घेतली, सम केली किंवा त्याच्यातला डिफरन्स वजाबाकी घेतली तर काय होईल? तर यामध्ये पहिला कन्सेप्ट तुम्हाला दिलेला तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतोय. तर या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला एरर इन सम अँड डिफरन्स. जर आपण एररच्या दोन्हीची ऍडिशन केली किंवा त्याच्यातला डिफरन्स घेतला तर काय असेल? सपोज टू फिजिकल क्वांटिटीज A and B हॅव अ मेजर्ड व्हॅल्यू A. आता बघा, आपल्याकडे दोन फिजिकल क्वांटिटी आहेत. आपल्याकडे पहिली क्वांटिटी काय? A नावाची क्वांटिटी आहे. ह्याच्यामध्ये काहीतरी एरर असेल, तो कशाने दाखवला? प्लस मायनस डेल्टा A ने दाखवला. म्हणजे पहिल्या क्वांटिटीचा एरर हे आहे. A नावाची क्वांटिटी आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वाढेल किंवा कमी होईल. जसं काय बघा इथं काय म्हणले? A हे आपलं काहीतरी कुठलं तरी एक युनिट आहे किंवा काहीतरी क्वांटिटी आहे. कधी कधी आता हे समजा फॉर एक्झाम्पल A म्हणजे साखर 1 किलो आहे, तर त्याच्यामध्ये कधी कधी जास्त साखर येईल म्हणजे प्लस होईल किंवा कमी येईल म्हणजे मायनस होईल. डेल्टा A म्हणजे त्यामध्ये एवढं माप आहे ते वाढेल किंवा कमी होईल. वाढलं की प्लस येईल, कमी आलं की मायनस होईल. म्हणजे कधी कधी काय होतं? A प्लस डेल्टा A होऊ शकतं किंवा A मायनस डेल्टा A होऊ शकतं. बरोबर आहे. कधी कधी चुकून काय होऊ शकतं? 100 पेक्षा जास्त मार्क मिळू शकतात, 101%. त्याला काय म्हणायचं? A प्लस डेल्टा A. खरं तर किती मिळायला पाहिजे? A म्हणजे 100, तर मिळली किती? एरर डेल्टा A परत ऍडिशन झालं. मग काय करणार? खाली A मायनस डेल्टा A म्हणजे काय? यातून काय कमी झाली. म्हणजे कधी वाढू शकतात, कधी कमी होऊ शकतात. हा एरर आहे किंवा हे चुकीचं आहे असं होऊ शकतं. लक्षात घ्या. तर हे A प्लस डेल्टा A झालं. अँड B प्लस डेल्टा B म्हणजे काय? B नावाची एक क्वांटिटी आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा एरर असेल, तो B प्लस न वाढलेला असेल किंवा काय मायनस असेल. म्हणजे B नावाची क्वांटिटी आहे ती थोडीशी जास्त भरेल. कितीने भरेल? जास्त. डेल्टा B एवढे. डेल्टा B म्हणजे लहान काहीतरी मोजण्यासाठी वापरतो आपण. डेल्टा B ने जास्त भरेल किंवा मायनस म्हणजे कमी भरेल. काय करेल? डेल्टा B पेक्षा जास्त भरेल किंवा B पेक्षा थोडीशी B मधून काहीतरी कमी भरेल. तर असं होईल रिस्पेक्टिव्हली. अँड वेअर डेल्टा A अँड डेल्टा B आर देअर मीन्स ॲब्सोल्यूट एरर विश टू द फाइंड ॲब्सोल्यूट एरर डेल्टा Z इन द सम. तर तुम्हाला त्यातला ॲब्सोल्यूट एरर डेल्टा Z आपण त्यातला काय करू शकतो? काढू शकतो. आता आपल्याकडे काय मुळात समजा आपल्याकडे क्वांटिटी काय A आणि B आहे, त्यानंतर समजा आपण Z या क्वांटिटी दाखवली. A प्लस B ही आपली मूळ क्वांटिटी आहे आणि ही पण आपली मूळ क्वांटिटी आहे. दोन मूळ क्वांटिटी आपल्याला फिजिकल क्वांटिटी, त्यांची ऍडिशन म्हणजे काय झाली? नवीन क्वांटिटी Z झाली. बरोबर. मग आता आपल्याकडे त्याच्यामध्ये एरर काढायचं आपल्याला, तर आपण काय करूया? Z इज इक्वल टू A प्लस B घेऊया. ही आपली मूळ क्वांटिटी. A नावाची एक मूळ क्वांटिटी आहे, B नावाची एक मूळ क्वांटिटी आहे, त्यांची ऍडिशन म्हणजे Z नवीन काहीतरी मिळेल आपल्याला. बरोबर आहे. तर आपल्याकडे Z म्हणजेच काय? प्रत्येक गोष्टी म्हणजे काहीतरी एरर असतो. Z मध्ये सुद्धा
जर दोन मेन गोष्टी ऍड केल्या या ठिकाणी, दोन क्वांटिटी ऍड केल्या ए आणि बी च्या, तर त्यांना आपण झेडनं दाखवले. मग ह्यांच्या ए आणि बी मध्ये एरर असेल तर झेड मध्ये 100% काय असणार आहे, एरर असणार आहे. म्हणजे झेड मध्ये काय एरर येईल, तो डेल्टा झेडनं दाखवलेला आहे. मग झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू एचा एरर आपण कसं दाखवतो, तर ए क्वांटिटी मध्ये असणार एरर एक तर ए पेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल. म्हणजे काय होईल, ए प्लस मायनस डेल्टा ए आणि बी प्लस मायनस डेल्टा बी. हा कशामधला एरर झाला, ए क्वांटिटी मधला एरर झाला, हा झाला बी क्वांटिटी मधला एरर झाला. हे दोन्ही आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, मांडून घेतलेलं आहे. आता आपण ही वळलेली, तर मग आता हे आपण ऍडिशनच्या नियमानुसार काय करू शकतो, ए आणि बी आपण शेजारी लिहू शकतो, कारण ए प्लस बी लिहू शकतो आपण, आणि हे दोन्ही काय करू शकतो, एकत्र या ठिकाणी असं लिहू शकतो. म्हणजे ए प्लस मायनस वेगळं वेगळं केलं. मग आता आपण यात काय करता येईल, आपल्याला कॅन्सल करता येईल. हे तर काय आले इथपर्यंत, हे झेड प्लस मायनस डेल्टा झेड आले, बरोबर का. तर आपल्याकडे ए झेड म्हणजे किती आहे हो, झेड म्हणजे ए प्लस काय आहे, बी आहे. झेड म्हणजे काय आहे, ए प्लस बी आहे. मग इथे ए प्लस बी ला इथलं झेड काय झालं, कॅन्सल झालं, बरोबर काय. झेड म्हणजेच काय, ए प्लस बी आहे. मग झेडच्या जागेला मी काय लिहू शकतो, ए प्लस बी लिहू शकतो. ए प्लस बी ला ए प्लस बी काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे काय, डेल्टा झेड इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला, काय मिळणार आहे, डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा काय मिळणार आहे, बी मिळणार. हे तुम्हाला अशा पद्धतीनं डेल्टा झेड इज इक्वल डेल्टा ए प्लस डेल्टा बी असं मिळेल. मी तुम्हाला फायनली या ठिकाणी काय मिळालं मग, तर तुम्हाला या ठिकाणी असं हे नोटेशन मिळणार आहे, प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी असं नोटेशन या ठिकाणी मिळेल. फॉर द डिफरन्स, आता यांची वजाबाकी घेतली, समजा झेड वर इज इक्वल टू काय घेतलं, ए मायनस बी घेतलं. म्हणजे दोन क्वांटिटी मधला आपण डिफरन्स घेतला ए मधून बी मध्ये, तर कसं येईल, झेड प्लस डेल्टा झेड इज इक्वल टू, आता या दोन्हीतलं काय घ्यायचं, आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायचंय. मग आपण काय करूया, इथं बघा हे आपण या ठिकाणी घेतलं, इथं काय येणार, आता मायनस चिन्ह येणार. कुठलं येणार, इथं चिन्ह मायनस येणार. जर मायनस घेतलं तर कसं येईल बघा, मग आता ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला येते. तर पहिल्या क्वांटिटी इथं मायनस सिम्बॉल आला, तर काय केलं, ए मायनस बी होईल, लिहिलं ए मायनस बी, आणि परत डेल्टा ए मायनस डेल्टा बी प्लस मायनस राहणार, तिथे काय अडचण येणार आहे, कारण तिथं प्लस मायनस, पहिल्यांदा मायनस, हे असं आपण लिहू शकतो. प्लस मायनस आहे दोन्ही, प्लस मायनस, कारण प्लस मायनस आहे, तर पण मायनस प्लस होऊ शकतो, त्यांचे चिन्ह बदलणार. ते म्हणणार कसं केलं सर, आम्हाला लक्षात येणार. तर बघा आता आपल्याकडे काय होतं, झेड इज इक्वल टू आपण काय घेणार आहे, ए मायनस बी घेणार आहे, बरोबर. नीट समजून घ्या, झेड इज इक्वल टू ए मायनस बी घेणार आहे. मग आपण काय करूया, झेड मध्ये काहीतरी एरर आहे, तो काय असेल एरर, प्लस मायनस डेल्टा झेड असेल. ए मध्ये काय एरर असतो, ए प्लस डेल्टा ए असतो. परत काय मायनस बी मध्ये काय असतो एरर, सांगा बरं, बी प्लस मायनस डेल्टा बी, हा एरर असा या ठिकाणी बी मध्ये सुद्धा असतो. मग आता हे कसं लिहायचं, झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू, हे कंसाच्या बाहेर काढा, ब्रॅकेटच्या बाहेर काढा, ए प्लस मायनस डेल्टा ए, इथे काय होईल, मायनस बी. आता इथं ही काय मायनस क्वांटिटी आहे, मायनस म्हणल्यावर ब्रॅकेट मधलं साइन बदललं, इथं प्लस होतं, इथे काय झालं, मायनस झालं. इथं मायनस होतं, इथे काय होईल, प्लस होईल. म्हणजे प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस झालं, डेल्टा बी. अशा प्रकारे नोटेशन त्या ठिकाणी मिळेल तुम्हाला. मग पुढे काय होईल, झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू काय होईल, या ठिकाणी आता इथं ए दिलंय तुम्हाला, बरोबर. ए, आता एच्या शेजारी आपण बी लिहून टाकू, मायनस बी लिहून टाकू. परत प्लस मायनस काय होईल, डेल्टा ए, आणि इथं मायनस प्लस डेल्टा बी असं नोटेशन मिळेल तुम्हाला. आता ए मायनस बी इथे दिसतंय तुम्हाला, बरोबर. तर आता इथे ए मायनस बी आहे आपल्याकडे, आणि इथं आपण ए बद्दल काय घेतलं, आता ए बद्दल काय घेतलं, ए मायनस बी बद्दल काय घेतलं, झेड घेतलं. म्हणजे झेडच्या जागेला इथं झेड, झेड म्हणजेच काय, ए मायनस बी. मग इथल्या झेडला इथलं ए मायनस बी काय झालं, कॅन्सल झालं. म्हणजे उरला काय, डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए मायनस प्लस डेल्टा बी असं नोटेशन या ठिकाणी येईल. म्हणून तुम्हाला फायनल तुम्हाला काय मिळालं बघा, डेल्टा ए प्लस मायनस राहील, तर प्लस मायनस हा असं राहील, प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए मायनस प्लस डेल्टा बी. तुम्हाला एक क्वांटिटी अशी या ठिकाणी मिळून जाईल. ह्याला काय म्हणतोय आपण, देअर आर 4 पॉसिबिलिटीज. आता इथं पॉसिबिलिटी किती येतात बघा, 4 पॉसिबिलिटी कशा येणार, इथं 4 पॉसिबिलिटी का आल्या बघा, तर इथं प्लस मायनस चिन्ह असल्यामुळे बघा, इथं काय प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस पॉसिबिलिटी काय येतील बघा. पहिल्यांदा सगळंच काय असेल, प्लस प्लस, किंवा पहिल्यांदा बघा आपण इथं पॉसिबिलिटी काय येईल, प्लस प्लस किंवा प्लस मायनस, पहिलं प्लस दुसरं मायनस, ही पहिली पॉसिबिलिटी झाली. परत काय येऊ शकतं, पहिलं प्लस दुसरं पण प्लस, काय पॉसिबिलिटी, प्लस मायनस, पहिलं पण प्लस दुसरं पण प्लस, परत काय मायनस प्लस मायनस मायनस. आलं लक्षात, अशा पॉसिबिलिटी इथे येऊ शकतात. बघा इथं प्लस मायनस प्लस प्लस मायनस मायनस
आणि मायनस प्लस. आलं लक्षात? प्लस मायनस पहिली पॉसिबिलिटी झाली, तर पहिली पॉसिबिलिटी ह्याला काय म्हणायचं, ह्यामध्ये पॉसिबिलिटी किती येऊ शकते, हे किती प्रकारे मांडू शकतो आपण एवढे. पहिल्यांदा काय म्हणू शकतो याच्यावरून आपण प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. दुसरी पॉसिबिलिटी काय येईल, मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. अजून काय होईल, प्लस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. परत काय होईल, मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. ही एवढ्या प्रकारामध्ये आपण असं लिहू शकतो. येतं लक्षात? प्लस मायनस करून. तरी 4 पॉसिबिलिटी तुमच्याकडे आहेत, त्या 4 पॉसिबिलिटी या ठिकाणी आपण लिहिलेल्या आहेत. झाल्या 4 पॉसिबिलिटी. ओके, तरी 4 पॉसिबिलिटी. हेन्स द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द ॲब्सोल्यूट एरर डेल्टा झेड इज इक्वल टू. मग मॅक्झिमम एरर कुठं तुम्हाला दिसेल, जिथं प्लस प्लस आहे तिथे काय होईल तुम्हाला मॅक्झिमम एरर त्या ठिकाणी दिसणार आहे. कारण हा पण डेल्टा ए नावाचा थोडासा एरर आहे, डेल्टा बी नावाचा थोडासा एरर आहे. सगळ्यात जास्त मोठी क्वांटिटी कुठली असेल, इथं मायनस आहे क्वांटिटी मोठी नसणार, इथं पण मायनस आहे क्वांटिटी मोठी नसणार, इथं पण मायनस आहे क्वांटिटी मोठी नसणार आहे. दोन्हीकडे प्लस प्लस असल्यामुळे हीच क्वांटिटी सगळ्यात काय असणार आहे, मोठी असणार आहे. डेल्टा ए एरर प्लस डेल्टा बी एरर म्हणजे सर्वात जास्त एरर झाला. म्हणून डेल्टा झेड इज इक्वल डेल्टा ए प्लस डेल्टा बी इज बोथ सगळ्या केसेसमध्ये काय झालं, मॅक्झिमम एरर झाला. व्हेन द टू क्वांटिटीज are added or subtracted, the maximum absolute error in the final result is the sum of the absolute error in the individual quantity. मग तुम्हाला दोन क्वांटिटीची आपण ऍडिशन केली काय आणि सबट्रॅक्शन केली काय, त्यांच्यामधला जो एरर असतो तो एरर तुम्हाला काय मिळतो फायनल फॉर्म्युल्यानं, डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. हा तुम्हाला एरर त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करा किंवा ऍडिशन करा तेवढा तुम्हाला काय मिळणार, एरर त्या ठिकाणी मिळणार आहे. ओके, तर तुम्हाला हा एरर त्या ठिकाणी मिळालेला आहे. झालं. मग आता पुढे काय म्हणलेलं आहे बघा, when two quantities are added हे झालं आता झालं. हां, फायनल सम then the absolute error म्हणजे तुम्हाला काय मिळालं, शेवटचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे बघा. हां, इथं काय केलं आपण, when two quantities are added or subtracted then the maximum absolute error in the final result is the sum absolute error in the individual quantities. ह्याला काय म्हणतो आपण, इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज. त्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण बघूया. काय सांगितलं या ठिकाणी, एरर इन द प्रोडक्ट अँड द डिव्हिजन. काय सांगितलं या ठिकाणी, एरर इन द प्रोडक्ट अँड डिव्हिजन. प्रोडक्ट अँड डिव्हिजन मधला एरर आपण बघूया. आता आपण प्रोडक्ट, दोन एररचा प्रोडक्ट घ्यायचा आणि दोन एररचा डिव्हिजन घ्यायचा, काय होते बघूया आपण. आता समजा माझ्याकडे सपोज झेड इज इक्वल टू एक क्वांटिटी घेतली आपण, माझ्याकडे ए नावाची क्वांटिटी आहे, बी नावाची क्वांटिटी आहे. दोन क्वांटिटीचा मी या ठिकाणी गुणाकार घेतलेला आहे, मल्टिप्लिकेशन घेतलेला आहे. अँड मेजर्ड व्हॅल्यू ए, समजा ए नावाची एक आपल्याकडे क्वांटिटी आहे, दुसरी काय बी नावाची क्वांटिटी आहे. म्हणजे काय होईल तर ए प्लस मायनस डेल्टा ए झालं. काय झालं, ए प्लस मायनस डेल्टा ए झालं. येतं लक्षात, ए प्लस मायनस डेल्टा ए झालं. अँड बी प्लस मायनस डेल्टा बी झालं. देन झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू, आता इथं बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ए प्लस मायनस डेल्टा ए आणि तर बी म्हणजे काय सांगितलं, बी प्लस मायनस डेल्टा बी. देन द झेड प्लस मायनस डेल्टा झेड. आपण काय केलं या ठिकाणी, झेड क्वांटिटीमध्ये काहीतरी एरर येणार आहे, कारण आपण ए नावाची क्वांटिटी बी नावाची क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन घेतलं, मग ह्यांच्यामध्ये काहीतरी एरर आहे. मग एरर झेड मध्ये सुद्धा एरर दाखवल, मग तो एरर काय दाखवला आपण, झेड प्लस मायनस डेल्टा असा येईल. तर दोन्हीमध्ये एरर ऍड करावं लागेल ना. नुसते ही क्वांटिटी घेतली आपण, झेड इज इक्वल टू काय क्वांटिटी, ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असणार आहे, झेड आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये एरर आहे, ह्याच्यामध्ये एरर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा काय असणार, एरर असणार आहे. तो एरर आपल्याला ऍड करावा लागेल, म्हणजेच काय डेल्टा झेड न दाखवला प्लस मायनस. ए म्हणजे काय असणार, ए मध्ये थोडासा एरर असणार आहे, तो पण प्लस मायनस दाखवला आपण डेल्टा ए. परत इथं काय बी प्लस मायनस, ह्याच्यामध्ये सुद्धा डेल्टा बी. म्हणजे प्रत्येक क्वांटिटीमध्ये एरर आहे, ही एरर असणाऱ्या क्वांटिटी आणि विदाउट एररच्या आहेत. तर या ठिकाणी झेड प्लस मायनस डेल्टा झेड, ए प्लस मायनस डेल्टा ए, बी प्लस मायनस डेल्टा बी, हे लक्षात ठेवा. आलं असं. तर ही झाली क्वांटिटी तुमची अशा प्रकारे. ओके, परत पुढं आपण आता हे कॅल्क्युलेशन करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो. बघा आता हे नीट लक्षात घ्या, कसं कॅल्क्युलेशन करायचं बघा. आता कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं आता नीट लक्षात द्या. हे तर काय करता येईल, आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. ए क्वांटिटी पूर्णपणे दुसऱ्या क्वांटिटीला काय करायचं, मल्टिप्लाय करून घ्यायचं. आणि परत हे डेल्टा येणे काय करून दुसऱ्या पॅकेटला काय करून मल्टिप्लाय करून घ्यायचं. आता नीट लक्षात द्या कसं मल्टिप्लिकेशन करता येईल आपल्याला. डिवायडिंग LHS बाय झेड आणि RHS बाय ए बी वी हॅव. बघा आता या ठिकाणी काय केलं, तुम्हाला सगळीकडे कशाने डिवाइड करून घेतलं, डेल्टा झेडनं आपण सगळीकडे काय करून घेतलेलं आहे, डिवाइड करून घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. आता हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला येते,
कसं मल्टिप्लिकेशन करणार आहे बघा, ए न पहिल्यांदा बी ला मल्टिप्लाय केलं, ए बी मिळालं बरोबर. परत काय केलं, ए न डेल्टा बी ला मल्टिप्लाय केलं, ए इंटू डेल्टा बी मिळाला बरोबर. परत काय केलं, डेल्टा ए न बी ला मल्टिप्लाय केलं, ही तुम्हाला क्वांटिटी मिळाली. परत डेल्टा ए न डेल्टा ए बी ला मल्टिप्लाय केली, ही क्वांटिटी मिळाली. आलं लक्षात. हे आतमध्ये फक्त मल्टिप्लाय करायचं, दुसरं काय केलं नाही. ह्याने ह्याला मल्टिप्लाय केलेलं आहे पूर्णपणे, परत ह्याने या क्वांटिटीला पूर्णपणे मल्टिप्लाय केलं. तुम्हाला 4 क्वांटिटी या ठिकाणी 4 टर्म तुम्हाला मिळाले. झालं डिवायडिंग LHS बाय RHS. आपण काय केलं, डिवायडिंग LHS Z बाय RHS बाय AB वी गेट. तर LHS ला कशाने डिवाइड करा, तर ही Z इज इक्वल टू काय तुमचं Z प्लस डेल्टा Z आहे. तर ही LHS आहे तुमची, आणि इकडे काय आहे, ही जी आहे तेवढी काय RHS आहे, आणि ही काय LHS आहे. तर LHS ला कशाने डिवाइड करायला सांगितलं तुम्हाला, Z प्लस मायनस डेल्टा Z. तर ह्या बाजूला Z ने डिवाइड करायचं आणि या पूर्ण बाजूला कशाने डिवाइड करायचं, तर AB ने डिवाइड करायचं. मग इथं आपण AB ला डिवाइड केलं बघा, असं डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर काय होईल, सेपरेट सेपरेट डिवाइड करा. Z ला Z काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. मग इथं काय होईल बघा बरं, Z डिवाइडेड बाय Z प्लस मायनस डेल्टा Z डिवाइडेड बाय Z. इथे कशी येईल क्वांटिटी, AB डिवाइडेड बाय AB प्लस मायनस A इंटू डेल्टा B डिवाइडेड बाय A इंटू B प्लस मायनस B इंटू डेल्टा A डिवाइडेड बाय AB. परत पुढं प्लस मायनस डेल्टा A इंटू डेल्टा B डिवाइडेड बाय AB. ओके. तर आता काय होईल, कॅन्सल बघा, Z ला Z कॅन्सल, 1 प्लस मायनस डेल्टा Z डिवाइडेड बाय Z. इथं AB ला AB कॅन्सल, 1 प्लस मायनस काय होईल, यातलं काय कॅन्सल, A ला A कॅन्सल होईल, डेल्टा B डिवाइडेड बाय B राहील. प्लस मायनस पुढे काय राहील, B ला B कॅन्सल होईल, डेल्टा A डिवाइडेड बाय A राहील. प्लस मायनस डेल्टा यातलं काय होणार नाही कॅन्सल, डेल्टा A इंटू डेल्टा B डिवाइडेड बाय AB राहणार आहे. हे असं एवढं या ठिकाणी कॅल्क्युलेशन राहील तुम्हाला. परत यातलं आणखी 1 ला 1 पण काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. 1 ला 1 काय झालं, कॅन्सल झालं. राहिले काय, मग आता डेल्टा Z बाय Z एवढं राहील. आता या ठिकाणी शेवटी काय मिळालं, एवढं राहील, आणि ही इकडे एवढं आलं, ही 1 ला 1 पण गेलं. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ही एवढं राहील. आता ही एक लहान क्वांटिटी आहे, ही दुसरी एक लहान क्वांटिटी आहे. 2 लहान क्वांटिटीचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर आणखी ते लहानच येत बरोबर का. मुळात माझ्याकडे 0.2 आहे, परत त्याला आणखी 0.2 न मल्टिप्लाय केलं तर ते आणखी काय होईल, लहान येईल. आणखी काय होणार आहे, स्मॉल नंबर तो येणार आहे, म्हणजे खूप स्मॉल होईल. म्हणजे ही नंबर गुणाकार केला की आणखी स्मॉल म्हणजे स्मॉल झिरोच्या जवळ होऊन जाईल, म्हणजे ह्याला झिरोचं म्हणणार आपण जवळपास. मग तुम्हाला फायनली काय मिळेल, मग डेल्टा Z बाय Z इज इक्वल टू डेल्टा B डिवाइडेड बाय B डेल्टा A डिवाइडेड बाय A असं तुम्हाला फायनली मिळणार आहे. लक्षात घ्या, येतं लक्षात. म्हणून या ठिकाणी तुम्हाला बघा, त्याला जर डिवाइड केलं तर तुम्हाला दिले बघा, डेल्टा A बाय A and डेल्टा B बाय B आर व्हेरी स्मॉल, वी शॅल निग्लेक्ट देअर प्रोडक्ट. मग आता ह्यांचा जर आपण प्रोडक्ट घेतला तर निग्लेक्टच करून टाका, कारण तो गुणाकार खूपच लहान येणार आहे. निग्लेक्ट करणं त्यांचा गुणाकार काय होणार आहे, खूप लहान येणार आहे. म्हणून आपण हा दोन्हीचा गुणाकार काय केला, आपण 0 गृहीत धरला. ही क्वांटिटी लहान आहे, ही क्वांटिटी लहान आहे. 2 लहान क्वांटिटीचा गुणाकार 2 स्मॉल क्वांटिटीचा गुणाकार आणखी लहान येतो, म्हणजे तो काय करतो, 0 घेतो. म्हणून आपण या ठिकाणी 0 घेतो. हेच द मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन Z इज. मग तुम्हाला काय मिळालं, डेल्टा Z बाय Z. हे पण इथलं 1 ला 1 कॅन्सल झालं, तर एवढं तुम्हाला फायनली या ठिकाणी मिळून जाईल. तर तुम्हाला हे प्रोडक्ट मध्ये झालं, डेल्टा Z बाय Z इज इक्वल डेल्टा A डिवाइडेड बाय A प्लस डेल्टा B डिवाइडेड बाय B. दिस इज द फॉर्म्युला ऑल्सो अप्लाय टू द डिव्हिजन ऑफ 2 क्वांटिटी. तर हा फॉर्म्युला आपण कशासाठी वापरतो, डिव्हिजन ऑफ 2 क्वांटिटीसाठी आपण हा फॉर्म्युला वापरत असतो, हे लक्षात घ्या. येतं लक्षात. त्यानंतर पुढं, thus when 2 quantities are multiplied or divided, thus the maximum relative error in the resultant in the sum of the relative error in each of the quantity. आता इथे काय सांगितले वाक्य बघा, when आता बघा आपण काय केलं, when 2 quantities are multiplied, म्हणजे 2 क्वांटिटी आपण एकमेकाला मल्टिप्लाय केलं. माझ्याकडे A नावाची क्वांटिटी होती, B नावाची क्वांटिटी होती, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं आपण, त्यांच्यामधलं एरर काढला बरोबर. तर समजा त्याने काय म्हणले, 2 क्वांटिटीज मल्टिप्लाय केल्या or डिवाइड केल्या, द मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन द रिझल्ट इज द सम ऑफ रिलेटिव्ह एरर इन इच क्वांटिटी. तर त्यांची काय येते, समच येते, लक्षात घ्या. मग 2 क्वांटिटीज आपण मल्टिप्लिकेशन करा किंवा 2 क्वांटिटीज आपण डिवायडेशन करा, त्यावेळेला तुम्हाला फायनल त्यांचा रिलेटिव्ह एरर मिळतो किंवा त्यांच्यातलं फायनल जे रिलेशन मिळतं तुम्हाला अशा प्रकारचंच मिळून जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी बघा, आता
तिसरा मुद्दा या ठिकाणी त्याला दिलेला आहे. तर काय सांगितलंय ते एरर्स ड्यू टू द पॉवर इंडेक्स ऑफ द मेजर्ड क्वांटिटी. हे लक्षात घ्या. काय सांगितलं या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा. तर एरर ड्यू टू अ पॉवर त्याला इंडेक्स म्हणतो ऑफ द मेजर्ड क्वांटिटी. तुम्हाला एरर काढायचा आहे. एरर काढायचं म्हणजे काय z इज इक्वल टू तुम्हाला एकच क्वांटिटी 2-3 वेळा रिपीट घ्यायची. किती वेळा क्वांटिटी घेतली आपण ए नावाची क्वांटिटी आपण 3 वेळा घेतलेली. मगाशी काय केलं आपण ए नावाची क्वांटिटी प्लस त्याच्यामध्ये एरर त्याचा घेतला होता. परत दुसऱ्या वेळेस ए नावाची क्वांटिटी प्लस दुसरी बी नावाची क्वांटिटी. परत तिसऱ्या वेळेस काय केलं ए नावाच्या क्वांटिटी आणि बी नावाच्या क्वांटिटीचा गुणाकार घेतला किंवा याच्यामध्ये ए नावाच्या क्वांटिटीचा भागाकार घेतला तर या दोन्हीचं उत्तर काय येत असतं एकच येत असतं. तर हे लक्षात घ्या. मग आता आपण एकच क्वांटिटी 2 वेळा जर मल्टिप्लाय मध्ये घेतली तर काय येईल त्याच्याविषयी आपण काय बघतोय आता एरर बघतोय बघा. एरर ड्यू टू द पॉवर्स म्हणजे इंडेक्स ते डोक्यावर काय असणार ऑफ मेजर्ड क्वांटिटी. समजा माझ्याकडे z इज इक्वल टू a क्यूब आहे म्हणजे एकच क्वांटिटी किती वेळा घेतली आता इथं 3 टाइम्स घेतलेली आहे म्हणजे काय a हा लक्षात a क्यूब झालं. म्हणजे आता मला इथं ह्याचा अर्थ काय झाला तिन्हीचा काय इथं प्रोडक्ट आहे. तिन्हीचा काय इथं प्रोडक्ट आहे. आपण आता ह्याच्यावर काय बघितलं समजा माझ्याकडे a नावाची एक क्वांटिटी आहे b नावाची क्वांटिटी ह्यांचा जर गुणाकार असेल तर याचं उत्तर काय आलं एररसाठी काय आलं डेल्टा z बाय z इज इक्वल टू काय डेल्टा a डिवाइडेड बाय a प्लस डेल्टा b डिवाइडेड बाय b. तुम्हाला ही एररचा फॉर्म्युला मिळाला. असं कधी 2 क्वांटिटीचा गुणाकार जर घेतला तर त्यांचा एरर काय असतो अशा स्वरूपात असतो प्रोडक्ट मध्ये. तर इथं आपण काय घेतले आता 3 क्वांटिटी घेतल्या. काय घेतल्या आपण 3 क्वांटिटी. मग अशी z इज इक्वल टू a इंटू b घेतलं तर काय मिळालं आपल्याला डेल्टा z बाय z इज इक्वल टू डेल्टा a डिवाइडेड बाय a प्लस डेल्टा b डिवाइडेड बाय b असं मिळालं. आता आपण जर 3 क्वांटिटी घेतल्या a b c असतं इथं तर काय असतं बरं a b c असतं तर काय असतं प्लस आणखी डेल्टा c डिवाइडेड बाय c असतं. समजा इथं d असतं तर अजून काय असतं प्लस डेल्टा d डिवाइडेड बाय d आलं असतं बरोबर. मग आता इथे काय z इज इक्वल टू a इंटू a म्हणजे काय येईल डेल्टा z डिवाइडेड बाय z म्हणजे काय डेल्टा a डिवाइडेड बाय a येईल प्लस डेल्टा a डिवाइडेड बाय a येईल प्लस डेल्टा a डिवाइडेड बाय a येईल. कळलं. तर ही झालं तुमचं 3 वेळा म्हणजे इंडेक्स मध्ये आलं. समजा इथं आणखी एक a असतं तर 4 वेळा म्हणजे प्लस डेल्टा a डिवाइडेड बाय a. या सगळ्यांचे ऍडिशन किती होईल डेल्टा z डिवाइडेड बाय z. या सगळ्यांचे ऍडिशन 1 2 3 4 वेळा म्हणजे 4 इंटू डेल्टा a डिवाइडेड बाय e आलं. 3 वेळा असतं तर काय आलं असतं 3 आलं असतं. हे लक्षात. माझा इथं बघा काय झालं बघा आलं 3 वेळा 1 2 3 वेळा आपण घेतलं म्हणजे काय झालं यांचं 3 वेळा ऍडिशन या ठिकाणी होणार आहे. मग आता समजा आपण असं जर आपण हे किती वेळा घेतलं आपण n वेळा जर घेतलं तर इथे काय येईल 1 2 3 4 असं किती वेळा येणार आहे डेल्टा a असं n वेळा येणार आहे बरोबर आहे का. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 असेल तर इथं आपण काय येणार मग 4 n असेल तर n वेळा येणार आलं लक्षात. आता इथे याचं उत्तर काय येईल मग 3 इंटू डेल्टा a डिवाइडेड बाय येईल कारण का हे 3 वेळा आलंय म्हणून इथं काय आलं 3. 4 वेळा असते ते 4 असतं. समजा इथं n आलं तर काय होईल इथं n येणार आहे इथं लक्षात. मग हे द मॅक्सिमम रिलेटिव्ह एरर इन द z a क्यूब देन 3 टाइम्स द रिलेटिव्ह एरर a. सो इफ समजा जर आपल्याकडे z इज इक्वल टू an असेल z इज इक्वल टू a3 असेल तर काय मिळालं आपल्याला उत्तर a3 असेल तर काय मिळालं डेल्टा z डिवाइडेड बाय z इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ डेल्टा a डिवाइडेड बाय a हे असं रिलेशन मिळालं. जर आता a रेज टू n वेळा असेल तर डेल्टा z डिवाइडेड बाय z इज इक्वल टू n इंटू डेल्टा a डिवाइडेड बाय a हे अशा पद्धतीने तुम्हाला रिलेशन मिळून जाईल. तर तुम्हाला हे रिलेशन फायनल असं मिळालं. तर हे जर तुमचं तुमचं जर एकच क्वांटिटी तुमची n वेळा रिपीट होत असेल तर तुम्हाला अशा प्रकारे त्याचं रिलेशन मिळून जाईल. मग आता जर इन जनरल z इज इक्वल टू काय दिले z इज इक्वल टू a रेज टू p आहे b रेज टू q आहे आणि परत काय दिले c रेज टू r अशी क्वांटिटी जर आली तर याचं कसं येईल पहिल्यांदा ह्याचं ऍडिशन साठी मानून घ्यायचं परत डिव्हिजन साठी मानून घ्यायचं. आपल्याला प्रोडक्टचं माहित आहे कसं लिहायचं असतं तर आता प्रोडक्ट आणि आपण काय घेत असतो आता पहिल्यांदा डेल्टा z बाय z आलं याचं काय आलं किती वेळा क्वांटिटी आली p वेळा आले म्हणजे p इंटू डेल्टा a डिवाइडेड बाय किती वेळा आली q वेळा आली म्हणजे ते झालं आणि किती वेळा आली r वेळा आली तरी पण ही ऍडिशन मध्येच घ्यायची असते कारण का आपण ज्या वेळेला प्रोडक्टचं आणि डिव्हिजनचं करतो त्यांची सुद्धा क्वांटिटी आपण तशीच घेतलेली आहे. मग अशीच बघितलं z इज इक्वल टू समजा a इंटू b केलं त्याचं उत्तर काय आलं तर मग अशी डेल्टा z डिवाइडेड बाय z इज इक्वल टू डेल्टा a डिवाइडेड बाय a प्लस डेल्टा b डिवाइडेड बाय b असं उत्तर आलं त्याचं बरोबर आहे. समजा ही जर मी डिव्हिजन मध्ये क्वांटिटी घेतली z इज इक्वल टू a बाय b जर घेतलं असतं
तरी सुद्धा काय आलं असतं, डेल्टा झेड डिवाइडेड बाय झेड इज इक्वल टू डेल्टा ए डिवाइडेड बाय बी प्लस डेल्टा बी डिवाइडेड बाय बी असं आलं असतं. मग आता आपलं हे किती वेळा आले, तर हे वरचा प्रोडक्ट आपण सोडून घेऊया. हे मस्त पैकी कसं येईल बघा. मग आता तर झेड डेल्टा झेड डिवाइडेड बाय झेड, आता हे कसं येईल बघा. मग तर ही किती वेळा क्वांटिटी आली, पी वेळा, 3 पी टाइम्स आली, म्हणजे इज इक्वल टू पी इंटू डेल्टा ए डिवाइडेड बाय ए आलं. ही किती वेळा क्वांटिटी आली, क्यू वेळा, म्हणजे काय क्यू इंटू डेल्टा बी डिवाइडेड बाय बी प्लस हे आर आले, म्हणजे काय प्लस आर इंटू डेल्टा सी डिवाइडेड बाय सी. तर तुम्हाला हे फायनल इयर या ठिकाणी असा मिळून झाली स्टँडर्ड फॉर्म्युला त्याचा आहे. येतं लक्षात. तर याला काय म्हणतो आपण, द क्वांटिटी इन द फॉर्म्युला विच हॅज लार्ज पॉवर. काय म्हणजे या ठिकाणी द क्वांटिटी इन विच फॉर्म्युला विच हॅज अ लार्ज पॉवर इज रिस्पॉन्सिबल फॉर द मॅक्झिमम एरर. तर तुम्ही याचं जे काय आन्सर आहे, द क्वांटिटी विच फॉर्म्युला विच हॅज अ लार्ज पॉवर रिस्पॉन्सिबल फॉर द मॅक्झिमम एरर. तुमची पॉवर जेवढी जास्त असेल तेवढा एरर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त मिळणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं बघा, काय करावं लागेल तुम्हाला. तर फायनली आपल्याला काय सोडवायचं आहे आता, तर एक एक्झाम्पल दिलेलं आहे. काय दिलेलं आहे या ठिकाणी, एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते आपल्याला एक्झाम्पल या ठिकाणी सोडवायचं आहे. एक्झाम्पल नंतर काय दिलं आपल्याला, सिग्निफिकन्स ऑफ फिगर दिलेले आहेत. सिग्निफिकन्स ऑफ फिगर झालं की आपला पहिला चॅप्टर काय होतो, खतम होत आहे या ठिकाणी. ओके, सिग्निफिकन्स ऑफ फिगर झाले की मग आता या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते एक्झाम्पल आपण बघूया आता. नीट लक्ष द्या व्यवस्थित सगळ्यांनी, कुठं काय आलं तर लगेच विचार. ओके, बघा आता काय दिले या ठिकाणी. इन अन एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन द व्हॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट. काय म्हणजे व्हॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट, मास अँड डेन्सिटी आर रेकॉर्डेड ॲज एम. मग तुम्हाला तिथे काय काय दिले, इन अन एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, मास अँड डेन्सिटी आर द रेकॉर्डेड ॲज एम. तर एम तुम्हाला दिलेला आहे 5.0.15 किलोग्रॅम, डेन्सिटी तुम्हाला दिलेला आहे 5 ± 0.2 किलोग्रॅम मीटरचा क्यूब या ठिकाणी दिला आहे पर मीटर क्यूब रिस्पेक्टिव्हली. आणि कॅल्क्युलेशन प्रोड्युसिंग एरर देन द मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम. तर तुम्हाला त्याची व्हॉल्यूम काढायची आहे. तर पहिल्यांदा काय डेन्सिटी बरोबर फॉर्म्युला काय आपला, डेन्सिटी बरोबर मास अपॉन व्हॉल्यूम आपला फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला आपल्याकडे, तर डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे दिलेला आहे. काय दिला आहे तो, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला काढायचं व्हॉल्यूम, तर व्हॉल्यूमला इकडे घ्या, डेन्सिटीला इकडे घ्या. घेतलं तर काय असतं, मास अपॉन ही डेन्सिटीचं नोटेशन आहे. झालं, दिलेली माहिती आपण बघूया. काय मॅक्झिमम पर्सेंटेज एरर इन द व्हॉल्यूम, मॅक्झिमम पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम काढायचं. पर्सेंटेज एरर त्याच्यामध्ये कसा येईल, तर लक्ष द्या इकडे, मॅक्झिमम पर्सेंटेज एरर तुम्हाला काढायचं. मॅक्झिमम पर्सेंटेज एरर काढायचं म्हणजे काय होईल, मास मध्ये काहीतरी एरर असेल. मग आता मास मधला जो एरर आहे तो काय असेल, dm बाय डेल्टा एम डिवाइडेड बाय एम. डेन्सिटी मध्ये काहीतरी एरर असेल तो डिव्हिजन मध्ये असेल तर आपण डेल्टा रो इंटू डिवाइडेड बाय डेल्टा असं लिहू शकतो आपण. कारण मग अशी मी सांगितलं होतं, जर झेड इज इक्वल टू ए बाय बी असेल तर यांच्यातला एरर दाखवत असताना आपण काय लिहितो, डेल्टा ए डिवाइडेड बाय ए प्लस डेल्टा बी डिवाइडेड बाय बी असं लिहित असतो आपण. तसं इथं आपल्यासाठी ही ए आहे आणि इथे काय आहे, बी आहे, म्हणून आपण हे नोटेशन असं लिहिले या ठिकाणी. इंटू 100 का करतो, कारण आपल्याला काय करायचं, मॅक्झिमम पर्सेंटेज एरर काढायचं. पर्सेंटेजमुळे आपण काय केलेलं, 100 गुणलेलं आहे. मग आपल्याला डेल्टा एम किती दिला आहे, 0.15 दिला आहे. एम किती आहे, 5 आहे. डेल्टा रो किती दिला आहे, 0.2 दिला. हे किती दिले, 5 दिले. दिलेले व्हॅल्यू आहेत ना सगळे, हे का इथं व्हॅल्यू आपल्याला काय केलेले आहेत, दिलेले आहेत. ही म्हणजे मूळ आपली मासची व्हॅल्यू झाली एम, ही डेल्टा एम ची व्हॅल्यू झाली, ही झाली तुमची कशाची, मूळ तुमचा रो झाला आणि काय झालं, डेल्टा रो झाला. लक्षात, हे दिलेल्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडे सगळ्या. त्या व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायचं, ॲडिशन करायचं, ॲडिशन करा. चलो इंटू मल्टिप्लाय करा, ह्यांचा भागाकार करा, या दोन्हींचा एवढा भागाकार डिव्हिडेशन केल्यानंतर आणि तुम्हाला फायनल ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं की 7% त्याचं उत्तर मिळून जाईल. तर एवढं सोपं या ठिकाणी एक्झाम्पल होतं, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला कशात दिले, टाइम पिरियड पेंडुलमचं एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. ओके ओके ना, काय नसतंय. आपण जर यामध्ये वाहून घेतलं स्वतःला, मला हे समजूनच घ्यायचं, मला हे करायचं म्हणलं की काही असू द्या,
मोठे मोठे डोंगर सुद्धा माणूस असा हातोड्यानं फोडून करू शकतो. तुम्ही गोष्टी ऐकलेल्या आहेत, इतिहास ऐकलेला आहे. काही करू शकतो माणूस. इथं काय डोंगर तर फोडायचं नाही आपल्याला, एक एक्झाम्पल शिकायचं आहे. आला येतं काही काय नसतंय. फक्त तुम्ही स्वतःच्या मनानं ठरवलं मला काय जे झालं ते शिकायचं, तुम्ही फार हुशार हळूहळू होत असता. काय असतं अडचण, फक्त ठरलं पाहिजे. नाही जर तुम्ही हे केलं तर त्याला काही ठरवलं तर येईल ते. बघा, द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय सांगितलेलं आहे. द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिटरमाइन्ड बाय युजिंग द सिंपल पेंडुलम ऑफ अ लेंथ. दिलेली माहिती काय दिली. द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिटरमाइन्ड बाय युजिंग सिंपल पेंडुलम ऑफ अ लेंथ. तर लेंथ किती दिली बघा इथं आपल्याला. लेंथ इज इक्वल टू 100 + -0.1 सेमी. इट्स टाइम पिरियड किती दिला. टी इज इक्वल टू 2 ± 0.01 दिलाय. तरी दिलेली माहिती आपल्याला बघा काय काय दिले बघा. आपल्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिटरमाइन्ड बाय युजिंग सिंपल पेंडुलम. पेंडुलम मध्ये काय काय असतं. एक वायर असते, त्याला लेंथ असते काहीतरी पेंडुलम मध्ये, दोलक मध्ये. इट इज टाइम पिरियड किती आहे. टाइम दिलाय 2 ± 0.01 सेकंद. फाइंड द मॅक्झिमम पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ जी. तर ग्रॅव्हिटी मध्ये पर्सेंटेज एरर काय असेल जीचा, तर ते तुम्हाला काढायचं आहे. तर फॉर्म्युला काय आपल्याकडे. द टाइम पिरियड ऑफ द ऑसिलेशन ऑफ द सिंपल पेंडुलम इज गिव्हन बाय. तर आपला हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे कशाचा. तर आपल्याकडे हा आहे टाइम पिरियडचा पेंडुलम मधला फॉर्म्युला. टी इज इक्वल टू π/L/g हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, तर त्याच्यामध्ये एरर येणार. चलो एरर कसा येणार मग. चलो टी इज इक्वल टू काय दिले आपल्याला. काय होतं. टी इज इक्वल टू 2π√L/g होतं, बरोबर का. जर या दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर काय होईल. ह्याचा स्क्वेअर केला काय होईल. टी स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा वर्ग 4 पायचा वर्ग पाय स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर केल्यावर काय होईल. रूट निघून जाईल. फक्त काय येतं एल चा स्क्वेअर आणि जी चा स्क्वेअर असेल. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केले की असे येत. आता स्क्वेअर करणं हे तुम्हाला मी सांगत बसणार नाही, तुम्हाला ते यायला पाहिजे. स्क्वेअर वर्ग केला दोन्ही बाजूचा, मग काय उरलं तुमचं इथपर्यंत तुम्ही आला. आता हे काय थोडंसं कॅल्क्युलेशन करणार आपल्या इकडे तिकडे. तर तुम्हाला जी ची व्हॅल्यू काढायची म्हणल्यावर काय करावं लागते बघा. स्क्वेअरिंग केला. मग आता आपण काय करूया. जी स्क्वेअरला इकडे घेऊ. म्हणजे काय होईल. जी स्क्वेअर इज इक्वल टू 4π² L² बाय टी चा स्क्वेअर. अशा पद्धतीने मग आपल्याला नुसती जी ची व्हॅल्यू काढायची. मग काय करावं लागेल. जी ची व्हॅल्यू काढायची म्हणल्यानंतर क्या करना पडेगा. हा स्क्वेअरिंग बोथ साइड म्हणले. स्क्वेअर केले काय राहणार. L/G राहील बरं का. तिथे काय स्क्वेअर आहे राहणार नाही आपण. स्क्वेअर केले काय राहील फक्त. हा स्क्वेअर केले काय राहणार आहे बघा. स्क्वेअर केलं काय येतं. हॅलो लेक्चर चालू आहे बोला की. होय थोड्या बघतोय. लेक्चर झालं बघतो. हा लेक्चर झालं बघतो. आता बघा पुढं काय सांगितलंय बघा. तर इथे काय दिले बघा आपल्याला. कसं काढलंय कळलं का. टी इज इक्वल टू काय असतं विद्यार्थी मित्रांनो. 2π√L/g असतं. ह्याचा जर दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेतला तर काय येईल. टी स्क्वेअर 4π ह्याचा स्क्वेअर केला की L/G राहील नुसतं. ह्याचं काय होईल स्क्वेअर येईल असं. 2 चा वर्ग 4 पायचा वर्ग पाय स्क्वेअर. हे रूट निघून जाईल. स्क्वेअर केला की नुसतं L/G राहील. आपल्याकडे जी ची व्हॅल्यू म्हणजे जीला इकडे पाठवू. म्हणजे काय होईल. जी इज इक्वल टू 4π² L/T स्क्वेअर. आला असं इथपर्यंत आलं. तरी झाली जी ची व्हॅल्यू आली. इथे जी ची व्हॅल्यू झाली. जी ची व्हॅल्यू. आता ह्यामध्ये एरर दिला त्यांनी आपल्याला. ΔL पण त्यांनी घेऊन दिलेला आहे आणि Δt सुद्धा त्यांनी दिलेला आहे. ते सगळं ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची. मग आता म्हणजे काय होईल बघा. ΔL काय दिलं आपल्याला ते टाकूया. ΔL दिला 0.1. नुसता L किती आहे 100 सेमी आहे. Δt किती दिला एवढा दिलेला आहे. नुसता टिक आहे 2 सेकंद आहे. सगळं टाका. मग आता मॅक्झिमम पर्सेंटेज एरर काढायचा आहे तुम्हाला. मॅक्झिमम पर्सेंटेज एरर म्हणजे काय असेल. Δg / g × 100 कशाचा. तर ग्रॅव्हिटीचा मॅक्झिमम पर्सेंटेज एरर काढण्यासाठी Δg / g × 100 हा त्याचा फॉर्म्युला आहे. हा लक्षात ठेवावा लागेल. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा वापरा. जर फॉर्म्युला वापरला तर Δg म्हणजे काय / काय येतं जे. Δg / g काढायचं. मग तुम्ही ह्याच्यावरून ते काढू शकता. जसं की तुम्ही काय बघितलं. Z इज इक्वल टू AB बघितलं का नाही.
तसं आता ह्याला काढायचं किंवा झेड इज इक्वल टू मग अशी बघितलं आपण किंवा हिचा काय फॉर्म्युला होता, कसा होता याचा फॉर्म्युला, झेड ए रेस टू पी बी रेस टू क्यू सी रेस टू आर असताना ए रेस टू पी म्हणजे काय पी इंटू डेल्टा ए डिवायडेड बाय ए, क्यू म्हणजे क्यू इन डेल्टा बी डिवायडेड बाय सी, आर म्हणजे काय आर इंटू डेल्टा सी डिवायडेड बाय, तसं सेम इथे करावं लागलं आपल्याला. मग आता इथे काय येईल बघा, जी नुसार जर केलं तर तुम्हाला हे सोडून घ्यावं लागलं आधी बघा व्यवस्थितपणे. आता तुम्हाला डेल्टा जी काढून घ्यायचं म्हणजे काय करायचं, यल मधला एरर काढून घ्यावा लागेल, डेल्टा जी बाय जी काढायचं, डेल्टा एल बाय एल प्लस आता इथे टी स्क्वेअर त्यामुळे काय डेल्टा 2 डेल्टा टी डिवायडेड बाय टी इंटू 100 येणार आहे. ह्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू काय करायचं टाकायचं. ही काय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा काय संबंध येत नाही. आपली क्वांटिटी काय फक्त जी इज इक्वल टू एल अपॉन टी स्क्वेअर आहे. जसं आपलं मग काय होतं झेड इज इक्वल टू ए अपॉन जर बी स्क्वेअर असतं तर तुम्ही ह्याचं कसं लिहिलं असतं एररच्या भाषेमध्ये, तर डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू डेल्टा ए बाय ए प्लस स्क्वेअर असल्यामुळे तर 2 आलं आणि डेल्टा बी बाय बी असं जनरल फॉर्म्युला लिहिलं असतं. तसं याचं कसं येईल मग डेल्टा जी बाय जी इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल प्लस 2 इंटू डेल्टा टी बाय टी. तुम्हाला हे अशा पद्धतीने फॉर्म्युला मिळेल. आता ह्याला काय करायचं 100 न गुणायचं आहे बाजूला, ह्याला आपण 100 न गुणायचं का, तर आपल्याला काय पाहिजे पर्सेंटेज मध्ये एरर पाहिजे, त्यामुळे इथं 100 ने मल्टिप्लाय केलं. चला इथे डेल्टा एल ची व्हॅल्यू दिली टाकली, एल दिलाय टाकला, डेल्टा 2 टी दिलाय टाकला, टी दिलाय टाकला, सगळं सोडवलं. तुम्हाला उत्तर किती मिळालं 1.1 हे उत्तर तुम्हाला सोडून मिळालं. मॅक्झिमम पर्सेंटेज एरर किती आला मग जी 1.1% एवढा मॅक्झिमम पर्सेंटेज एरर मिळाला. तर अशा पद्धतीने हे कन्सेप्ट असतात हे लक्षात. तरी ज्या वेळेला आपल्याला थोडंसं कमी समजलं असं वाटतं त्यावेळेला मनात ठरवायचं बाबा मला हे शिकून घ्यायचं आणि शिकायला काय लय वेळ लागत नसतो. फक्त तुम्ही तुमच्या मनाची इच्छा दाखवली पाहिजे. तुम्ही जर ठरवून टाकलं हे फार अवघड असतं तुम्हाला त्या आयुष्यात जमणार नाही. तुम्ही जर ठरवलं मला हे शिकायचं आहे, एक दिवस तर कळलं, एका दिवसात एक दिवस वाचल्यावर दिवसभर नुसतं हे जातं कळणार नाही का, कळतं. पण आपण तशी इच्छा दाखवत नाही. तुम्ही इच्छा दाखवा, फार सोपं असतं सगळं, ह्यात अवघड असं काहीच नाही. परत सिग्निफिकन्स ऑफ फिगर ह्या ठिकाणी पॉईंट आहे, सिग्निफिकन्स ऑफ फिगर. तर सिग्निफिकन्स ऑफ फिगर हा पॉईंट सुद्धा आपण बघणार आहोत. ओके, आपल्याकडे वेळ आहे अजून किती वेळ आहे आपल्याकडं, आहे वेळ भरपूर आपल्याकडं आहे ना, त्यामुळे काही काळजी करायचं काम नाही. हा चॅप्टर आपण पूर्णपणे संपूया, थोडा राहिला आहे भाग आता, बरोबर आहे ना. ओके ना, हां दिसते का व्यवस्थित, आवाज तर ऐकू येतच असतो. आता आपल्याला पुढचा पण पॉईंट आपण बघणार आहे या ठिकाणी. कुठला बघणार आहे पॉईंट, तर सिग्निफिकंट फिगर्स हा पॉईंट बघणार आहे. कुठला पॉईंट बघणार आहे आपण, सिग्निफिकंट फिगर. समजून घ्यायचं, काय येत नाही समजून घ्यायचं. जरी थोडीशी डुलकी लागली तरी दाता काय धरायची, डोळ्यातून पाणी यायला लागलं बघून बघू तरी पण बघायचं. मोबाईल पिक्चर कसं बघतो आपण, जरी टेन्शन आलं बघू वाटत नसलं तरी पण मोबाईल असं बघतो आपण. रील बघताना तसंही रीलच चांगलं समजायचं, पण बोरिंग रील नाही ना. मग अभ्यास करताना बोरिंग वाटतं, झोप लागते, तरी पण काय करायचं असतं तसंच बघायचं, टेन्शन घ्यायचं. सिग्निफिकंट फिगर काय सांगितलंय, इन द प्रिव्हियस सेक्शन वी हॅव स्टडीड द व्हेरियस टाइप ऑफ एरर, देअर ओरिजिन्स अँड दॅट द वे टू द मिनिमाइज देम. आता बऱ्याच ठिकाणी आपण एरर बघितले पण शक्यतो आपण कमी करण्याचा प्रयत्न केला एरर. आवर अॅक्युरेसी लिमिटेड टू द लास्ट काउंट ऑफ द इंस्ट्रुमेंट used during the measurement. Least count is the smallest measurement that can be made using the given instrument. आता लिस्ट काउंट काय आहे, लिस्ट काउंट म्हणजे लहानात लहान. लिस्ट काउंट म्हणजे काय, आता आपण तुमच्याकडे पुटपट्टी असते बारकी ईद अशी, तर त्या पुटपट्टीवर लहानात लहान किती मोजू शकतो आपण, लहानात लहान अंतर किती मोजू शकतो आपण त्याच्यावर, अशी पट्टी असते ना, रेल असतं. लहानात लहान किती मोजू शकतो आपण अंतर, लहानात लहान हित पर्यंत मोजू शकतो. हे किती असतं 0.1 पर्यंत मोजू शकतो, बरोबर आहे. आपल्याकडे जे पट्टी असते लहानात लहान अंतर, ह्या दोन रेषेमधलं अंतर किती असते 0.1 असतं. म्हणजे ह्या पट्टीचा लिस्ट काउंट किती झाला 0.1 झाला. फुटपट्टी आपल्याकडे असते कंपासामध्ये, तर तिचं लहानात लहान आपण किती अंतर मोजतो 0.1, तर त्या पट्टीचा लिस्ट काउंट किती झाला मग 0.1 झाला. एखाद्या साहित्याने एखाद्या आपल्याकडे जे स्केल आहे
त्याने लहानात लहान जे मोजू शकतो त्याचा काय असतो लिस्ट काउंट असतो. तर याचा लिस्ट काउंट काय झाला मग 0.1 झाला पट्टीचा आपल्याकडे. तर दिले एक्झाम्पल विथ द युज्ड ॲज अ मीटर स्केल one can be measured 0.1 semi the least value and hence it is a least count is a 0.1 semi. म्हणून त्या पट्टीचा काय झाला स्केलचा काय झाला 0.1 हा काय झाला लिस्ट काउंट झाला. सपोज वी मेजर द लेंथ ऑफ द मेटल रॉड युजिंग द मीटर स्केल and list count is 0.1 semi, then the measure it's done 3 times and then the reading hours. तर तुम्ही काय करताय की रॉडची लांबी मोजताय. तर त्या रॉडची लांबी किती मिळेल तुम्हाला. पहिल्यांदा मोजलं 15.4. आता ही रॉड आहे, रॉडची लांबी मोजली, पहिल्यांदा मोजली, दुसऱ्यांदा मोजली, तिसऱ्यांदा मोजली. पहिल्यांदा मोजलेला किती भरली 15.4 भरली. दुसऱ्यांदा परत लांबी मोजली 15.4 भरली, परत मोजली 15.5 भरली. द मोस्ट प्रोबेबल लेंथ ऑफ विच द अर्थमॅटिक मीन्स ॲज पर आवर एअरलियर डिस्कशन. तर आता तुम्हाला काय करायचं असतं बघा, लय जर जास्त वेळा हे काउंटिंग आलं तर आपण काल पण बघितलं लांबी वाजताना उदाहरण त्याचं. तर एकच जर परत रिडिंग केलं तर आपण काय करायचं सगळ्यांची बेरीज करून त्याला कितीनं बघायचं 3. म्हणजे पहिलं रिडिंग काय 15.4, दुसरं काय आलं 15.4, तिसऱ्यांदा मोजलं काय आलं 15.5. या सगळ्यांची ॲडिशन करायची आणि त्याला 3 डिवाइड करायचं. तर 4 4 8, 8 आणि 5 13, हातच्याला 1, 5 3 15 16, हातच्याला 1, इथे किती आलं 46.3 आलं. तरी 46.3 ला काय करायचं 3 न भागायचं आणि 3 न भागलं डिवाइड केलं की तुम्हाला काय मिळेल 15.43 मिळून जाईल. आउट ऑफ दिस वी आर सर्टन अबाउट द डिजिट्स 1 5 बट are not certain about the last 2 digits because of the last count is a limitation. तर त्याच्यावर काय येते मर्यादा येते लक्षात घ्या. आपण फिक्स पण ह्या दोन्हीचं सांगू शकतो 15 आहे, पण हे दोन्ही काय 4 आणि 3 काय. आउट ऑफ दिस वी आर सर्टन अबाउट द डिजिट 1 and 5 but are not certain about the last 2 digits because of the list count is limitation. या ठिकाणी लिस्ट काउंटचं काय हे 15 आपण फिक्स आहे सांगू शकतो, पण इथं काय लिस्ट काउंटची काय येते लिमिटेशन ह्या ठिकाणी, त्यामुळे त्याचं सांगू शकत नाही. पुढे काय सांगितलंय बघा, द नंबर ऑफ डिजिट्स काय सांगितलंय या ठिकाणी, द नंबर ऑफ डिजिट्स इन द मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन प्लस 1 ॲडिशनल डिजिट. द फर्स्ट वन अबाउट विच द आर नॉट सर्टन इज नोन ॲज अ सिग्निफिकंट फिगर. त्याला काय म्हणतो आपण सिग्निफिकंट फिगर म्हणतो. आणि सिग्निफिकंट डिजिट्स असं म्हणतो, काय म्हणतो आपण सिग्निफिकंट फिगर किंवा सिग्निफिकंट डिजिट. Thus in the above example we have 3 significant digits 1 4 5 4. तर वरच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला किती सिग्निफिकंट डिजिट दिसले, तर 1 5 4 हे सिग्निफिकंट डिजिट दिसले. कुठं आहे 1 5 4 बघा नाही का 1 5 4 हे काय सिग्निफिकंट येतं. 1 5 आणि 4 हे 3 सिग्निफिकंट डिजिट झाले तुमचे, बरोबर आहे. तुम्हाला 3 सिग्निफिकंट डिजिट पाहिजे होते. तर नंबर डिजिट आर मेजरमेंट अबाउट विच आर सर्टन प्लस अन ॲडिशनल digits and first one about the which are the not certain is arthas have 3 significant 3 significant digit म्हणता तुम्ही काय केलं 15.4 पर्यंत असं घेतलं. 1 5 आणि 4 हे 3 सिग्निफिकंट डिजिट झाले दाखवणार आहे. द लार्जर नंबर सिग्निफिकंट फिगर ऑब्टेन्ड बाय इट्स मेजरमेंट द ग्रेटर इज द accuracy of the measurement. In one use the instrument smaller list count then the number of significant digit is increases. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ॲक्युरेट मेजरमेंट पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, जेवढं काय लिस्ट काउंट कमी असणारं स्केल वापरता येईल तेवढं वापरा, तुम्हाला ॲक्युरेट मेजरमेंट मिळेल आणि त्या ठिकाणी सिग्निफिकंट डिजिट तुमचे वाढतील. हे लक्षात घ्या. त्याचे काही रूल आहेत तर ते रूल आपण नीट समजून घेऊया. सिग्निफिकंट डिजिटचे रूल काय आहेत बघा, तर या ठिकाणी काही रूल दिलेत. रूल्स फॉर डिटरमाइन द सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर काढण्याचे काय रूल आहेत, तर रूल कसे आहेत. पहिला रूल काय सांगतो, ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. बघा हे नेम नीट लक्षात ठेवा. सगळे नॉन झिरो नंबर जे असतात, नॉन झिरो नंबर कुठले 1 2 3 4 5 10 5 10 15 1 आहेत नॉन झिरो डिजिट आहेत. ह्याला ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. फॉर एक्झाम्पल द व्हॅल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट इज, आता समजा हे ऑब्जेक्टचं व्हॅल्यूम दिले 1.78.43 सेमी क्यूब, हे व्हॅल्यूम आहे. व्हॅल्यूम कशावर ठरवायचं सेमी क्यूब वरून. तर देअर आर 5 सिग्निफिकंट डिजिट्स. किती सिग्निफिकंट डिजिट आहेत 1 2 3 4 आणि 5. तर किती सिग्निफिकंट डिजिट आले तर 5 सिग्निफिकंट डिजिट या ठिकाणी आहेत. हे लक्षात ठेवा. ऑल द झिरोज बिटवीन द 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. आता ह्या दोन हे नॉन झिरो समजा, म्हणजे जेवढे काय नॉन झिरो म्हणजे 15 0 2 4 असं काय दिले, नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जेवढे काय झिरो असतील ते सुद्धा सिग्निफिकंट असतात. हे लक्षात ठेवा. नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जे काही नंबर असतात त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, किंवा झिरो असतील त्याला सुद्धा काय म्हणतो आपण सिग्निफिकंट डिजिट. आता ह्यांच्यामध्ये काय दिसते तुम्हाला, ह्यांच्यामध्ये येते तुम्हाला
हा 0 दिसतोय. मग सिग्निफिकंट डिजिट ह्याच्यापैकी किती झाले 1 2 3 4 5 सिग्निफिकंट डिजिट झाले. याच्यामध्ये किती झाले त्याच्यामध्ये एकूण 5 सिग्निफिकंट डिजिट झालेले आहेत. ह्याचं सिग्निफिकंट डिजिट झालं. ओके. त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा. पुढे काय सांगितलंय नेक्स्ट पॉइंट. हॅलो एकूण सिग्निफिकंट डिजिट किती आले 5 आले बघा. इफ द नंबर्स इज लेस दॅन 1 and the zeros on the right of the decimal point and to the left of the first non-zero digits are not significant. आता सिग्निफिकंट डिजिट असं म्हणायचं नाही ह्याला सिग्निफिकंट डिजिट म्हणू शकत नाही. कारण का कन्सेप्ट काय सांगितलंय त्यांनी, जर तुमच्याकडे असा एखादा नंबर असेल तर ही तुम्हाला दिसतील का 0, याला सिग्निफिकंट डिजिट मध्ये गृहीत धरत नाहीत लेफ्ट साइडचे नंबर. इफ द नंबर इज लेस दॅन 1, 1 पेक्षा कमी आहे तो नंबर. 0.0 म्हणजे 1 पेक्षा कमी झाला ना. 0.0014005 म्हणजे 0 पेक्षा तो कमी झाला. 0.00145 आहे म्हणजे हा 0 पेक्षा लहान नंबर आहे ना. 0 पॉईंट काहीतरी आहे म्हणजे हे डिजिट तुमचे जे आहेत ते सिग्निफिकंट डिजिट मध्ये मोडत नाहीत का. द झिरो ऑर झिरोज ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट, डेसिमल पॉईंटच्या राईटला हिता असू द्या किंवा इकडे असू द्या, and to the left of the first non-zero digits are not significant. तर हे नॉन झिरो सिग्निफिकंटच्या लेफ्ट साइडला असू द्या किंवा डेसिमल पॉईंटच्या इकडे असू द्या, हे जे आहे ते काय आहेत सगळे नॉन झिरो जे काही नंबर असतात इकडचे त्याला सोडून ह्या बाजूला लेफ्ट साइडला जेवढे काय झिरो असतील किंवा डेसिमल पॉईंटच्या नंतर येणारे जे काय जेवढे काय झिरो असतील चिटकून येणारे तर ते काय धरतो आपण सिग्निफिकंट डिजिटला धरत नाही. Underlying zeros are not significant. Thus the above number has a 4 significant digit. ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट डिजिट किती झाले मग 1 2 3 आणि 4 झाले. कारण हा इथला झिरो कसं काय धरला तर दोन्ही बाजूला नॉन झिरो आहे त्यामुळे आपण काय घेतलं हा जो नंबर आहे तो ह्याच्यामध्ये एकूण 4 सिग्निफिकंट डिजिट आले तर हा झिरो दोन्हीच्या मध्ये आहे कारण दोन्हीकडे नॉन झिरो असेल तर तो सिग्निफिकंट धरा म्हणून सांगितलं. नियम आहे हे नियम आहेत हे लक्षात ठेवा. आता पुढे बघा चौथा नियम आणखी काय सांगितलं इथं बघा नीट लक्ष द्या. द zeros on the right hand side of the last non-zero number are the significant, but for this number must be written in with the decimal point. आता हा असा नंबर लिहिला आहे ठिकाणी 1.5000 दिले किंवा 0.00 असं दिलं. ह्या ऑफ बोथ 4 सिग्निफिकंट फिगर इच. त्याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट डिजिट आहे. जर 1.500 तुम्हाला दिलं तर ह्याच्यामध्ये किती 4 इथे कारण का डेसिमल नंतर लगेच नॉन झिरो नंबर आहे त्यामुळे हे 1 2 3 4 एकूण किती सिग्निफिकंट डिजिट झाले 4 झाले. द झिरोज ऑन द राईट हँड साइड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर्स आर सिग्निफिकंट. तुमच्याकडे 1.5 नंतर लगेच जर झिरो आले तर इथे जेवढे झिरो येतील तेवढे किती 1 2 3 4 5 6 सिग्निफिकंट डिजिट झाले हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये 1 2 3 4 सिग्निफिकंट झाले. या दोन्हीला मत द्यायचं सुरुवातीला कारण ते लेफ्ट साइडला आहेत तर लेफ्ट साइड असल्यामुळे दोन्ही सिग्निफिकंट डिजिट होणार नाहीत. 1 2 3 4 राहतील तर दोन्हीमध्ये किती आले 4 सिग्निफिकंट डिजिट झाले. ऑन द कंट्ररी इफ द मेजरमेंट एल्स लेंथ गिवन ॲज तुम्हाला लेंथ दिली 1.25 मीटर दिली तर 125 मीटर सेंटीमीटर केले 100 न गुणा म्हणजे 12,500 मीटर सेंटीमीटर झालं. मिलीमीटर मध्ये केले काय करायचं आणि किती त्याला 1000 न गुणायला लागला तुम्हाला म्हणजे 125 ला 1000 न गुणलं की 12,05,000 झालं 12,05,000 झालं म्हणजे मिलीमीटर झालं. इट इज हॅज ओनली 3 सिग्निफिकंट डिजिट. त्यात सिग्निफिकंट डिजिट किती आल्या फक्त 3 1 2 3 1 2 3 1 2 3 तर सिग्निफिकंट डिजिट किती आले फक्त 3 आले हे लक्षात घ्या कारण हे पुढचा आपण एकक बदललेला आहे. इट इज ओनली 3 सिग्निफिकंट डिजिट. द अवॉइड द कॉम्पिटिटीज काय म्हणजे अबिग्युटीज ऑफ डिटरमाइनिंग द number of significant figure it is necessary to the report every measurement in the scientific notation to powers of the 10 raised to. आता तुम्हाला यात अडचणी म्हणून नेहमी मांडताना 10 raised to power मध्ये फिजिक्स मध्ये आपण कॅल्क्युलेशन लिहित असतो बाय युजिंग द कन्सेप्ट ऑफ ऑर्डर मॅग्निट्यूड. तर आता बघा द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज तर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड आपण नेहमी मांडताना a × 10 raised to n ह्या स्वरूपामध्ये मांडायचं ते MCQ ला विचारलं जाऊ शकतं. ह्या स्वरूपामध्ये मांडायचे. A is the number such that तो नंबर काय असतो 0.5 पेक्षा मोठा आणि A आणि 0.5 पेक्षा लहान आणि n is the integer is called as order of the magnitude. n काय तुम्हाला या ठिकाणी इंटिजर आहे.
तुम्हाला या ठिकाणी मांडून दिले, कसं मांडायचं बघा. फिजिक्स मधलं एखादं कॅल्क्युलेशन मांडायचं असेल तर रेडियस ऑफ अर्थ, रेडियस मांडायची अर्थची. आपल्या पृथ्वीची रेडियस किती आहे तर 6400 किलोमीटर आहे, बरोबर आहे का. तर आपण ते मीटर मध्ये घेतलं, मीटर मध्ये घ्यायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, त्याला 100 न गुणावं लागेल ना, का 1000 न गुणावं लागेल. 6400 किलोमीटर आहे. किलोमीटर तुम्हाला मीटर मध्ये करायचं, तर 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर असतं. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. मग याला काय करायचं, 6400 ला परत किती न गुणायचं, 1000 न. म्हणजे तुम्हाला कशामध्ये हे किलोमीटर मध्ये होतं, बरोबर आहे. कशामध्ये होते, किलोमीटर मध्ये. आपण कशामध्ये घेतलं तर हे मीटर मध्ये घेतलं. मग 64 वर किती झिरो आल्या, 1 2 3 4 5 झिरो आल्या. तर हे 5 झिरो आले तर आपण कशा मांडणार बघा, नेहमी पॉईंट मध्ये मांडायचं असते. तर आता आपण काय करूया, ह्याच्यावर किती झिरो आले ते बघा, 64 आहे आपलं, बरोबर आहे. 64 1 2 3 4 5 म्हणजे इंटू काय करू शकतो 10⁵. पण 64 असं 2 डिजिट मध्ये मांडायचं नाही, पॉईंट मध्ये मांडायचं. तर आपला पॉईंट कुठं येतं, एक घर 2 घर म्हणजे 0.64 इंटू 10⁻² परत 2 झालं. इथं काय झालं 10⁵ झालं, म्हणजे 0.64 इंटू 10⁻7 हे तुम्हाला तिथं नोटेशन मिळालं. तर आपण हे कशामध्ये मांडलं बघा, तर ही द ऑर्डर मॅग्निट्यूड ऑफ द 7 इन द नंबर ऑफ द सिग्निफिकंट फिगर आर द 2. द सिग्निफिकंट फिगर ह्यामध्ये किती आहेत, फक्त 6 आणि 4 सिग्निफिकंट फिगर आहेत ह्यामध्ये. परत मॅग्निट्यूड ऑफ द चेंज इन द इलेक्ट्रॉन ई, तर ई ची व्हॅल्यू किती असते आपल्याकडे 1.6 गुणिले 10⁻19 कुलम्स मध्ये. तर ही व्हॅल्यू पाठ लागते. इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू 1.6 गुणिले 10⁻ किती असते 19. हिअर द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज -19 अँड द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स आर 2. नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट फक्त 1 आणि 6 चे नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट आहेत. तर अशा पद्धतीने युनिट्स अँड मेजरमेंट हा फिजिक्स मधला आपला चॅप्टर या ठिकाणी समाप्त होतो. ह्याच्यामध्ये MCQ तयार करायचे, त्याच्या नोट्स तयार करायचे, एक्सरसाइज द्यायचे, व्यवस्थितपणे सगळा अभ्यास काय करा पूर्ण करा. आणि या ठिकाणी थांबूया. तर तुम्हाला काय अडचण असली, शंका असेल तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा, त्याच्यावर आपण व्हिडिओ वगैरे बनवूया. थांबूया या ठिकाणी. सगळ्यांना खूप शुभेच्छा. तुम्ही या चॅनलवर नवीन असेल चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि लिंक पुढे शेअर करा. धन्यवाद, थँक्यू.